वसई विहार परिसरात वन्यजीवांच्या अवयवांच्या बेकायदेशीर तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भाताणे वन परिक्षेत्राच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्या 2 तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली। या कारवाईत आरोपींकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली आहे। वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारबदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बिबट्याच्या कातडीच्या विक्रीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला। आरोपींना पकडण्यासाठी अधिकारी बारबदे आणि वनपाल नितीन खुळबे यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून तस्कराशी संपर्क साधला। तस्करांना कातडी विक्रीसाठी आमिष दाखवत विहार जवळील खानिवडे टोल नाक्याजवळील एका निर्जन ठिकाणी बोलवण्यात आले। ठरल्याप्रमाणे तस्कर कातडी घेऊन घटनास्थळी पोहोचताच दबा धरून बसलेल्या वन कर्मचाऱ्यांनी अचानक कारवाई करत त्यांना पकडले। या धाडसी कारवाई दरम्यान वन अधिकाऱ्यांनी कोणतीही जीवितहानी होऊ न देता आरोपींना ताब्यात घेतले। ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत विजय बारबदे, नितीन खुळपे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 1 एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीतून या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून वन विभाग पुढील तपास करत आहे। बिबट्यासारख्या संरक्षित वन प्राण्यांच्या अवयवांची तस्करी ही गंभीर गुन्हा असून यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते। वन जीवांची तस्करी ही केवळ कायद्याने गुन्हा नाही, तर निसर्गाच्या संतुलनाला मोठा धोका आहे। अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित प्रशासनाला देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।